शपथविधीनंतर अजित पवारांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या। अमर रहे अजित पवार अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा सभागृहातील नेत्यांकडून देण्यात आल्या आणि या घोषणांमुळे सभागृहातील वातावरण गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं। अमर रहे अमर रहे अमर रहे अमर आपण बघतोय शपथविधीनंतर अजित पवारांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या। अमर रहे अजित पवार अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा सभागृहामधल्या नेत्यांनी दिल्या आणि या घोषणांमुळे सभागृहातील वातावरण गंभीर बनलं। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मोठा नेता आपल्यातनं अजितदादांच्या रूपाने गेला आहे, त्यांना आपण श्रद्धांजली आणि भावांजली वाहतो। त्यांच्या मृत्यूनंतर झालेली पोकळी भरून निघणारी नाही, पण गाडा पुढे चालतच असतो। त्यांच्या परिवाराने, त्यांच्या पक्षाने, NDAच्या सर्व घटक पक्षांनी मिळून केलेल्या परिवाराच्या निर्णयानुसार सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आज शपथ त्यांनी घेतली आहे। असंच विकासाचं काम जे अजितदादांनी केलं तसंच सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून हो अशी कामना मी व्यक्त करतो। आपण बघतोय लोकभवनामध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडलेला आहे। सुनेत्रा पवार या पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या। पद आणि गोपनीयतेची सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे। खरं तर साश्रू नयनांनी आज वहिनींनी शपथ घेतलेली आहे। आपण त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघाल तर एकीकडे कपाळाचं कुंकू गमावलेली जी महिला असते तिचं दुःख आणि दुसरीकडे या संपूर्ण महाराष्ट्र परिवाराची, राष्ट्रवादी परिवाराची जबाबदारी आज त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव स्वीकारलेली आहे। ब्रीदिंग पिरियडमध्ये एक पूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्राऊड मुवमेंट आहे, एक हिस्ट्री क्रिएट केली आहे। एक महिला डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून त्यांची निवड झाली आहे, त्यांची शपथविधी झाली आहे आणि या काळात आमचे पूर्ण जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कॅडर आणि जे नेते होते